सोशल मीडियावर बनावट करन्सीचे आमिष दाखवून लुटणारी टोळी जेरबंद. धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई. धुळे, दिनांक 2 जुलै. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर बनावट करन्सीची देवाणघेवाण करून कमी पैशात जास्त रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांना निर्जनस्थळी बोलावून लुटणाऱ्या टोळीचा धुळे तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 95,000 रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्यातील आणखी 2 साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजनाळे व हेंकळवाडी परिसरात काही जण सोशल मीडियावर 1 लाखाचे 7 लाख, 2 लाखाचे 15 लाख अशा प्रकारच्या आमिषपूर्ण रील्स प्रसारित करत होते. या रील्स पाहून संपर्क करणाऱ्या व्यक्तींना व्यवहार दाखविण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी बोलावले जात होते. तेथे त्यांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करण्यात येत होती आणि त्यांच्या जवळील रोख रक्कम, दागिने व मोबाईल जबरदस्तीने लुटले जात होते. भीतीपोटी अनेक पीडितांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचे टाळल्याने हा प्रकार काही काळ गुप्त राहिला होता. या प्रकरणी 10 जून 2026 रोजी धुळे तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी जून 27 रोजी सुनील उर्फ अविनाश शंकर भोसले वय 45 याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली देत आणखी 2 साथीदारांचा सहभाग असल्याचे सांगितले. आरोपीकडून 95,000 रुपये रोख जप्त करण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.